नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे औंध, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 31 मार्च 2026 रोजी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे. आणि महत्वाचं या वर्षीची फाटी, जे जुनं मैदान व्हायचं ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेचं, ते जुनं रान या वर्षी जवळजवळ 2013 नंतर या मैदानावरती पुन्हा एकदा या फाटीवरती मैदान होतंय. एकंदरीत जाणून घेणार आहोत कसं नियोजन आहे. या ठिकाणी आपल्यासोबत यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, औंधकर उपस्थित आहेत. एकंदरीत मैदानात नियोजन आयोजन, फाट्या 7च आहेत, लिमिटेड गाड्या घेतल्या जाणार आहेत, 8वी फाटी नाही. त्यामुळं कसं नियोजन केलं यात्रा कमिटीने आपण जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल ज्योतिर्लिंग यात्रेची परंपरा आहे, पहिलं सांगा मैदानासंदर्भात काय सांगाल, कधीपासूनची परंपरा आहे? मैदानाला ह्या प्रथमतः बंदीच्या आधीपासून चालू होतं, बंदीत बंद झालं. आता त्याप्रमाणे गेल्या वर्षी या ठिकाणी मैदानाचे हे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मैदान चालू केलेलं आहे. आता या ठिकाणी दुसरं मैदान या वर्षी चालू केलंय. एक 15 ते 20 वर्षानंतर आम्हाला असा योगायोग आलाय की हे मैदान आपलं फाटी परतनं जो औंध गावाचा जो इतिहास होता ह्या मैदानाचा, खटाव तालुक्यात ज्या सगळी जी लोक या मैदानासाठी यायची पाहण्यासाठी, ते की ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की निकाल रेषेपासून जिथून बैल सुटत्या तिथून हिथून पायाची नक्की सुद्धा म्हणलं तर दिसते, एवढे मैदानाची लेवल आहे. रानाची जी खासियत आहे, ह्या रानामध्ये खरोखर पहिली पळणारी बैल रामेश्वरीचा महादे असेल, वडगावचा माहिबे असेल, पुन्हा आपला रेटरेकरांचा शाहीर असेल, JP पाटलांचा तो सोने असेल, परत आपला कळंबीकरांचा सोने असेल, पुन्हा आपला माळशिरसचा बाहुल्या असेल, खादगुंचा लावंड असेल, इंजान बैल असेल, खटावचा दाडगा बावरे असेल, ही जी फेमस बैल त्यावेळेला काळात पळत होती, त्यावेळेस ह्या मैदानात खरोखर शोभा होती. आपला तो येळगावकरांचा बाजा, हा, त्या काळात जी पळत होती त्या ठिकाणी ह्या ठिकाणी यांची अतिशय एक चुरस होत होती. आणि त्या पद्धतीनं तो जो अजून चालू तेच मैदान ह्या वर्षी योगायोगानं आम्हाला ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आम्हाला देवाच्या कृपेने हे भेटलेलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. आणि यामध्ये मैदान हे आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेप्रमाणे होईल. बरं, दुसरी गोष्ट मित्रांनो, बघा आता थोडक्यात त्यांनी सांगितलं जुना इतिहास. मी पहिल्यांदाच म्हणलो तुम्हाला जुनं रान, कारण आता वयवड म्हणजे बागायती भरपूर क्षेत्र चाललंय आहे. त्यामुळे ही जुनी रानं, जशी जुनी मैदानं व्हायची बागायती क्षेत्रामधली, आता कमी होतात. परंतु यंदा योगायोगानं त्यांना ज्योतिर्लिंगाच्या कृपेनं की ह्या बाजूचा सगळा परिसर या ठिकाणी मोकळा झाला. म्हणजे ज्वार या गावचे होते ते पूर्ण वावर मोकळी झालीत. त्यामुळे रानं भरपूर आणि थांबायला काय अडचण नाही. जरा आपण मैदान संदर्भात आणि फाटी संदर्भात उतरू. बरं, आता मैदान आपल्या यात्रेचं पारंपरिक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार. हो, नियमानुसार होणार. बरं, आपल्या मैदानामध्ये ओळख वशिला पावणार ओळा गावची गाडी काही चाललं नाही, काही चालणार नाही तसलं. किंवा आता गावात पण होतात बऱ्याच गाड्या, आमच्यातले पण गाड्या आहेत. गाड्यांना सगळ्यांना आमचा सगळ्या यात्रा गाव स्वरूपी आपलं मैदान आहे. आपलं हे देवस्थान जे आहे ते गाव स्वरूपी सगळा विचार करून केलेला आहे. ह्या ठिकाणी पावना रावळा वशिला किंवा आपला काही चाललेला नाही. सगळ्यांच्या विचारानं बाबा आपण रितसर खेळायचे, कोण कुठनं येईल, कडन येईल, मधनं येईल, कसा येईल, त्या पद्धतीने पळून आपण आपल्या ह्यानं आम्ही मैदान खेळणार आहे. नक्कीच. बरं, आता आपल्या यात्रेचं मैदान गाडी कमी जास्त आली, बक्षीस आपली पूर्ण दिली जाणार का? आम्ही गेल्या वर्षी औंधचा गावचा पहिल्यापासून इतिहास आहे. पहिल्यापासून गेल्या वर्षी सुद्धा आम्ही ज्या दिवशी मैदान आहे त्याच्या आधी 2 दिवस आमची सर्व काही पाकिट भरलेली असतात. कुणी असू द्या, बैलगाडी मालक असू द्या, तांबे सरकार असू द्या, सुनील मोरे असू द्या, सोन्या मंडप गुरुवाला असू द्या, कुणालाही विचारा तुम्ही, आम्ही कुठल्याही पद्धतीचा 1ही रुपया तोंडातला शब्द गेलेला तो कमी कुणाला दिलेला नाही आणि इथून पुढेही देणार नाही. नक्कीच. बघा मित्रांनो, यात्रा म्हणलं की आता औंधकरांनी ज्योतिर्लिंग देवाचं जुनं परंपरेचं मैदान सुरू केलं. गेल्या वर्षी नांदोशी फाटीवरती मैदान झालं. गाडी गेल्या वर्षी पण मापात होती, तरी कमिटीनं पूर्णपणे बक्षीस दिले. 1 रुपया कुठल्या बैलगाडी मालकांना कमी दिला नव्हता. या वर्षी तर आता मैदान जुनच भेटलेलं आहे त्यांना, म्हणजे जे जुने मैदान व्हायचे ज्योतिबा देवाच्या यात्रेचं ते जुनं मैदान. आता फाटी संदर्भात येऊन मित्रांनो, 7च फाट्या आहेत. पण काय सांगाल बैलगाडी मालकांना, आता आपले फक्त 7च फाट्या असणार आहेत, लिमिटेड गाड्यांची नोंद घेतली. मेजर नमस्कार. काय सांगाल, आता रान आपलं जुनं आहे आणि 7च फाट्यात, काय सांगाल बैलगाडी मालकांना? हे रान जुनं आहे. आता त्या रानाबद्दल तर माहिती दिलेली आहे. या मैदानामध्ये म्हणजे जागेअभावी आम्ही 7 फाट्या तयार केलेल्या आहेत आणि या 7 फाट्यामुळं आम्ही फक्त 322 गाड्यांचीच नोंद घेणार आहे. या व्यतिरिक्त एक्स्ट्रा गाडी एकही नोंदवली जाणार नाही. आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. इथं कोणता वशिला किंवा गावातली गाडी असं काही होणार नाही. यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे हे मैदान एकदम लेवल आहे.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसं सांगितलं तसं त्यात काही फरक नाही. आणि मैदानावर थोडाही खडा किंवा बैलाला इजा होण्याची काही भीती नाही. कुठे विहीर नाही किंवा पुढं काय असं म्हणजे खड्डा नाही, उगळ नाही, काही सुद्धा नाही. आणि पूर्णपणे गाडीच्या निकाल रेषेपासून पुढं जवळजवळ 400 ते 500 फूट अंतर पूर्ण प्लेन आहे. त्यामुळं बैलगाडी मालकांनी त्याची काही चिंता करायची गरज नाही. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्ष द्या. मी सुरुवातीला आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला व्हिडिओ आपण पाहिला असेल, फाटीचा व्हिडिओ टाकलाय. दोन्ही बाजूला राहणार म्हणजे इकडे एक बांध आणि मधल्या बरोबर राहणार 7 फाटे बसलेले आहेत. त्यामुळे महत्वाचं या गोष्टी की राखीव तास नसणार आहे, राखीव तास बाजूच्या ओरत असणार आहे. समजा एखादी लेट आली गाडी झोपाय खाली जाताना तर त्यांच्या स्टेजच्या पाठीमागून एक एक्स्ट्रा तास ठेवलाय. पण ज्या मेन 7 तास आहेत या 7 तासामध्ये कुठल्या प्रकारे गाड्या सोडल्या जाणार नाहीत आणि दोन्ही साईडने बॅरिकेटिंग असणार आहे. जिथं काय म्हणजे त्यांना तांत्रिक अडचणी वाटल्यात कमिटीला त्या ठिकाणी कमिटीने केलेलं आहे. पल्ला आपला किती असणार आहे मेजर? या मैदानाचा पल्ला 850 ते 950 फूट आहे. बर. आणि आता जसं तुम्ही बोलला बॅरिकेटिंगचं 1000 फूट बॅरिकेटिंग आम्ही करणार आहे. की जसं पलीकडे काय तांत्रिक अडचणी आहेत, म्हणजे बारकी झाड बारकी मोठी झाड आहेत किंवा पिकं आहेत माणसाची, त्याच्यासाठी आम्ही ते बॅरिकेटिंग करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे की इजा न होण्याचं पूर्णपणे आम्ही दक्षता घेणार आहे. बैलाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये. नक्कीच. मित्रांनो बघा काय झालंय, आता रान म्हणाल तर कसाच आहे. 850 पावणे 900 बोलायला वाटतोय पल्ला कमी, खरं तर ओपनला 900 950 फूट पल्ला असतो बऱ्यापैकी. पण या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे रान काळवटीच आहे, माती प्युअर मातीच रान आहे. त्यामुळं फाट्या सुसाची गेल्या आता 14 फूट फाट्या, साधारणतः 14 फुटाचं अंतर असं म्हणतं. या फाटीचं अंतर 14 फूट आहे आणि पल्ला 850 ते पावणे 900 आहे. त्यामुळे खालून वरपर्यंत कुठं म्हणजे असं ढाळ किंवा उराटी असं काय नाही, एकसारखं रान आहे, फक्त रान मातीच आहे. त्यामुळे कसाच रान असणार आहे. पुढच्या बाजूला थांबायला भरपूर क्षेत्र मोकळं आहे, कारण आता पिकं निघायला लागलीत. आता 8 दिवसामध्ये राहिलेले काय आता निघलेलेच बऱ्यापैकी एक 30-40% बाजू आजूबाजूला पिकं राहिले ते पण निघणार आहे. आणि पुढच्या बाजूला जे काय आहे म्हणजे मातीच्या रानामध्ये नांगर मारून किंवा फनपळी करून रोटर वगैरे करून या ठिकाणी कमिटी व्यवस्थित करणार, जेणेकरून गाड्या थांबायला अडचण येणार नाही. सुंदर असं आयोजन नियोजन आहे. फाटी सुद्धा सुसज्ज आहे. आता आपल्यासोबत सर आहेत, सरांच्याकडून आपण बक्षीस रुपयाच्या मैदानात जाणून घेऊया. सर नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पहिल्यांदा सांगा यात्रेचं मैदान काय सांगाल बैलगाडी मालकांना आणि बक्षीस रुपयाच्या? हा, तर बैलगाडी मालकांना असं सांगू इच्छितो की आमचं जे बक्षीस आहे ते पहिलं बक्षीस आहे ते 1 लाखाचं आहे. आणि त्यानंतर दुसरं बक्षीस आहे ते 71,000चं, तिसरं आहे ते 51,000चं, चौथं आहे ते 31,000 आणि पंचम आहे ते 21,000चं आणि 6वं आहे ते 11,000चं आणि 7वं आहे ते 7,000चं आहे. प्लस मानाची ढाल त्याला मिळणार आहे बैलगाडी मालकांना. बर. आणि क्वार्टर फायनलचे जे बक्षीस आहेत त्या क्वार्टर फायनलच्या बक्षिसांना आपण प्रत्येकी सन्मान चिन्ह म्हणून मानाची ढाल आणि प्रत्येकी 2-2 हजार रुपये आपण त्यांना देणार आहोत. हे असे बक्षीस आहे. मित्रांनो बघा, आता यात्रा म्हणलं की बक्षीस, आता आपण जर हिसाब काढला गाडीच्या ह्याच्यावरून 322 गाड्या म्हणलं तर झालं 3,22,000. खर्च काढला बक्षिसाचा किंवा क्वार्टर फायनल मैदानाचा तर आपला खर्च जातो 4.5 लाख. मग यात्रा कमिटी म्हणलं की बघा, मैदान हे नावासाठी असतं, पैसे कमवायचा कुठलाही हेतू नाही. मैदानाची बक्षीस रुपरेषा आपण ऐकली, सरांनी सांगितली 1,71,51,31,21 15,11 आणि 11,7. आता हे म्हणजे आपण टोटल एक मित्रांनो काय सांगतोय मी, तर पैसे कमवायचे मैदान असतात यात्रेची. यात्रेला गाडी कमी आली किंवा जास्त, आता 322 मध्ये जरी कमी आली तरी ते तेवढीच बक्षीस देणार आहेत. त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, आपण या यात्रेच्या मैदानावर उपस्थित शोभा वाढवा. सर आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद 20 तारखेपासून चालू चालू झालेली. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आज तारीख आहे 23. शेवटच्या 2 दिवसामध्येच बऱ्यापैकी नोंद होत असते. आता आपण रोज मैदान ते लॉट काढायला जात असतो, शेवटच्या 2 दिवसामध्ये नोंद होती. तरी पण माझी बैलगाडी मालकांनी आज दिनांक 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 तारखेपर्यंत औंध ओपन मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. 30 तारखेला आपले लाईव्ह लॉट आदल्या दिवशी जाहीर केले जातील का? हो. 30 तारखेला आदल्या दिवशी औंध मैदान ओपन मैदानाचे लाईव्ह लॉट जाहीर केले जाणार आहेत. फक्त बैलगाडी मालकांनी आपण लवकरात लवकर यात्रेच्या जुन्या पारंपरिक मैदानाच्या या यात्रेच्या मैदानाची नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ औंधकरांना सहकार्य करायचे. जात आपल्यासोबत मयूर रणदिवे आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ, कारण मयूरच्या गावचं मैदान आहे आणि थोडं जाणून घेऊ मयूरकडून. मयूर नमस्ते. नमस्ते सर. काय सांगाल मयूर, आता गावचंच मैदान आहे, तुम्ही रोज असता मैदानावरती, अखंड महाराष्ट्रभर ओळख झालेली आहे तुमची.
आणि सर्वजण तुम्हाला ओळखतात. तर ते गावचंच मैदान, काय वाटतंय मैदानाबद्दल, काय सांगाल बैलगाडी मालकांना? गावचं आहे आपलं औंध गावचं मैदान आहे. ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मैदान आयोजित केलेलं आहे. तर दिनांक 31 मार्च 2026 रोजी ओपनचं मैदान आहे. पल्ला आपला 850 फूट आहे. 850 ते 950 फूट आहे आणि मातीचं रान आहे. भरपूर बैल पळतील आणि मला असं वाटतं की सर्व बैलगाडी मालकांनी, चालकांनी आणि शौकीनांनी उपस्थित राहून औंध गाव या मैदानाची शोभा वाढवावी. मयूर, काय सांगशील तुझा? मैदान गावचं आहे का? आता बाहेर आपण जात असतो मैदान, गावचं मैदान असल्यावर काय उत्साह असतो? कारण आता तू बऱ्यापैकी पहिली मुलाखत मला आठवते तुझी, मी घेतली पारगावची, मुलाखत हो. पारगाव मैदानात. आता गावचं मैदान आहे, त्यावेळेस मयूरला कोण ओळखत नव्हतं. मुलाखत झाल्यानंतर मयूर ओळखायला लागली. तो भरपूर म्हणजे तुमच्या फॅमिलीचं कष्ट. बरं, आता गावचंच मैदान, कसा आनंद असतो गावचं मैदान म्हणलं? आनंद असतोच. आणि सगळे आमची वडीलधारी माणसं असतील किंवा सगळेजण आम्ही बाहेर गेलो होतो, जरा कॉल केला लवकरात लवकर या, म्हणजे असते आपुलकी बघा. गावाला धरून आहे आपण, गावाला पण आपली आपुलके नक्कीच आणि आपण 100% असंच गावाचं नाव पुढे नेणार. नक्कीच. बघा मित्रांनो, हे महत्वाचं असतं. गावात एकोपा पाहिजे. आता यात्रा कमिटी म्हणलं सगळ्यांना बोलून घेतले त्याने. आता तुम्ही बघत असाल खाली बारकी गँग बसली, काय तरुण वर्ग आहेत, ज्येष्ठ लोक आहेत. म्हणजे हे काय वैशिष्ट्य असतं यात्रेचं मैदान म्हणले सगळे एकत्र गाव असतं. आता भरपूर आढावा घेण्यासाठी आपला रोजचाच आढावा आहे, रोजची माहिती असते. परत महत्वाची माहिती म्हणजे पाठी संदर्भात आपल्याला सांगितलेलं आहे. पल्ला 850 ते 950 फूट आहे, रान मातीचं आहे आणि लिमिटेड गाड्यामध्ये 322 गाड्यांचीच नोंद आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर या ओपन मैदानाच्या ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजचा आता बैलगाडी मालकांना? सर्व गाडी मालक चालकांना एकच विनंती करू इच्छितो की मैदान 1 नंबर आहे आणि कुठलाही इथं वशिलाबाजी चालणार नाही. त्यामुळं गाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावं. नक्कीच. माझी जात आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती, येत्या 31 मार्चला भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे. ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त मौजे औंध या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचे. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं ज्योतिबाच्या नावाने चांगलं, या माईच्या नावाने चांगलं.